सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचा चौथा एपिसोड आपल्यापुढे सादर करत आहे. आशूची बर्थडे पार्टी सुरू होती. सगळे आले होते जे अर्जुन रावांच्या जिव्हाळ्याचे होते आणि खास करून त्यांची रॉयल गँग उपस्थित होती. आपल्या आपल्या बायका आणि पोरं घेऊन. सगळे अजून एका एका बाळावरच होते, पण चैतन्यने मात्र दुसऱ्यांदा गणपती बसवला होता. मेघा पुन्हा एकदा 4 महिन्यांची गरोदर होती. कारण त्यांना मुलगा हवा होता म्हणून सगळी लहान मुलं इकडून तिकडून पळत होती. केक कट करायला अजून अवकाश होता आणि सगळे एकत्र बसले होते. मयुरीचे आई बाबा आले होते. फॅक्टरीतील कॉलनीतील सगळे आले होते. ती सख्खी शेजारीसुद्धा आली होती, पण दामले काकू आल्या नव्हत्या. त्यांची तब्येत ठीक नव्हती ना म्हणून. पण आशू सकाळी सकाळी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या हातून गुलाबजाम खाऊन आला होता. अगदी अर्जुनसारखा. लाडक्या आजी होत्या ना त्या आशूच्या, आणि त्यांना पार्टीत खेचून आणत होता आशू. पण त्या खरंच आजारी होत्या म्हणून नाही आल्या. मग आता पार्टी सुरू झाली होती. सगळेजण आपले आपले किस्से अनुभव सांगत होते आणि अर्जुन म्हणाला, अभि, मालतीचा फोन आला होता सकाळी. ती म्हणत होती की कोकणात कधी येताय? आणि तसा राहुल अर्जुनची खोड काढत मयुरीकडे बघून म्हणाला, काय रे आशू, तुझे बाबा सारखे सारखे कोकणात का जातात रे? काय असतं काय तिकडे एवढं? आणि झालं. हे मयुरीनं ऐकलं आणि ती पुन्हा हवालदिल झाली. दिवसभर ती याच गोष्टीचा विचार करत होती की वह हे कोण? आणि आता तर राहुल असा म्हणाला आणि तिचं अवसान गेल्यासारखंच झालं. मग आशू म्हणाला, मला नाही माहीत. चैतन्य म्हणाला, पण जाताना बाबा तुम्हाला काही सांगून जातात की नाही? की कुठे जातोय, कशासाठी जातोय? आणि आशू म्हणाला, नाही, फक्त फिरायला जातोय इतकं सांगत असतात. अभि पुन्हा अर्जुनची टांग खेचूत म्हणाला, पण कुणासोबत जातो हे सांगतात की नाही? आणि मयुरी म्हणाली, म्हणजे भाऊजी तुम्ही सगळे असता ना त्यांच्यासोबत, तरीही तुम्ही असं का विचारता? आशू म्हणाला, आणि तुम्ही फोटो पण काढता ना बाबांसोबत, ते फोटो बाबा आईला पाठवत असतात की? म्हणजे तुम्ही असताना काकासोबत बाबांच्या? आणि सचिन म्हणाला, हो रे असतो, पण तो फोटो काढण्यासाठी आमच्यासोबत असतो. एकदाच भरपूर फोटो काढून घेतो कपडे बदलून आणि नंतर कुठे गायब होतो काय माहीत. तो थेट येतानाच दर्शन देतो. आणि आता तर मयुरी खूप टेन्शनमध्ये आली. आणि अर्जुन हळूच म्हणाला, सचिन गाढवा, गप्प बस की, काहीही काय सांगतो रे तू? तिचा चेहरा बघ कसा उतरला आहे. आणि सचिन म्हणाला, आता ते तुझं तू बघ बाबा, तुझ्या बायकोचा चेहरा आम्ही कशाला बघू? अर्जुन हळूच म्हणाला, कुत्र्या, त्या राहुलनं लावलेल्या आगीत तू तेल का ओतलंस आणि शेकत बसलास होय मजा बघत? माझ्या बायकोचा मूड जाईल ना सगळा हे सगळं ऐकून. आता गप्प बस. आणखीन काही बोलला तर तुला इतका मारीन की तुझे बसायचे वांदे होतील बरं का सचिन. सकाळी सकाळी आणि रात्रीसुद्धा. आणि ती चाललेली खुसर फुसर पाहून मयुरी म्हणाली, काय हो सचिन भाऊजी, काय म्हणत आहेत ते? मला सांगा ना. आणि सचिन म्हणाला, काही नाही वहिनी, तोंड बंद ठेव, तुला पार्टी देतो असं म्हणत होता अर्जुन. आणि आता अर्जुन रावांना काय बोलावं हेच कळेना. तो म्हणाला, चल चल मयू, अगं काय यांचं ऐकत बसलीस तू? केक कापून घेऊयात चल. आणि मयुरी फुगली आणि म्हणाली, नाही, आधी मला सगळं खरं खरं सांगा की तुम्ही भाऊजींना असं का म्हणत होता की काहीही सांगू नकोस, पार्टी देतो? तो म्हणाला, अगं नाही, मी त्याला फटके देईन असं म्हणत होतो. मयुरी म्हणाली, पण का? पार्टी असो किंवा फटके, पण असं का म्हणालात? काय लपवायला सांगत आहात तुम्ही त्यांना माझ्यापासून? अर्जुनराव चांगलेच आता अडचणीत आले होते आणि तो मनात म्हणाला, या सचिनच्या आईचा किडा कडू खूपच वळवळ करतोय. मी त्याला धाडशी केला आणि आता माझ्यावरच उडतोय होय. थांब आता, तू एकटा सापड माझ्या तावडीत, मग तुला समुद्रातच बुडवतो की नाही ते बघच. मग मयुरीचं तोंड खूपच खराब झालं होतं.
ते बघून कोमल म्हणाली, ताई अगं काय इतकं मनाला लावून घेतेस, ते सगळे गंमत करत आहेत जिजूंची. आणि अर्जुन म्हणाला, कोमल अगदी बरोबर बोललीस तू, ही गाढवं मुद्दाम मला त्रास देत आहेत. मयुरी म्हणाली, कोमल तू गप्प बस बरं, तुला काही माहीत नाही यातलं. हल्ली यांचं काय चाललं आहे ते फक्त मला माहीत आहे. अर्जुन म्हणाला, ए मयू, आता तू घरचे विषय इथं का काढतेस, सांग बरं. आपण घरी गेल्यावर बोलूया ना, मी सांगतो ना तुला सगळं. आता केक कट करायला हवा की नाही, सगळ्यांना उशीर होतोय ना. मयुरी म्हणाली, मग आतापर्यंत मी तुम्हाला रस्त्यावर उभं राहून विचार होते की काय, की सांगा सांगा, तर नाही काहीच बोलले तुम्ही एका शब्दानं. आणि आता घरी चल सगळं सांगतो असं म्हणत आहात का. ते काही नाही, मला आत्ता आणि इथेच सांगा की काय आहे हे ग्रंथाली 2 प्रकरण. तसे सगळे रॉयल बॉयज तोंडाला हात आडवा लावून मस्तपैकी अंगाला आळोका पिळोका घालून त्याची मजा बघत होते. आणि राहुल म्हणाला, अगदी बरोबर बोललात तुम्ही वहिनी. जर तसं काही नाही तर सगळं उघड उघड बोलायला काय हरकत नाही. होणारे चैतन्य. आणि आता चैतन्य अर्जुनला ट्रॅप करण्याच्या आधीच व्यवस्थित शिजलेल्या खिचडीला पुन्हा थोडी फोडणी देत म्हणाला, हो बाबा, जर सगळं आधीच खरं सांगितलं तर काही प्रॉब्लेम येत नसतो. आणि बायकोजवळ कशाला करायची ना बनवाबनवी. मेघा, मी तुला कधीतरी खोटं बोलतो का गं. आणि काहीही लपवत नाही मी तुझ्यापासून, हो की नाही. आणि मेघा तिच्या बनेल नवऱ्याची दृष्ट काढावी अशी ॲक्शन करत म्हणाली, होय हो, खरंच की तुमच्या या 420 बद्दल मला ना तुमची आरतीच करावीशी वाटते. तुम्ही सगळे काय नमुने आहात हे आम्हाला सगळ्या जणींना चांगलंच माहीत आहे. म्हणून आता भाऊजींना त्रास देणं सोडा. उगाच 4 विरुद्ध 1 असा सामना नका लावू इथं. फंक्शन काय आहे ते तरी बघा. आणि आता चैतन्यनं या मिळालेल्या घरच्या आहेरामुळे गप्पच बसला. आणि सचिन म्हणाला, काय रे चैतन्य, मेघा तिची काठी घेऊन आली की काय सोबत, तू लगेच तुझी नांगी टाकली खाली. आणि चैतन्य म्हणाला, मरू दे तिकडं, अर्जुनची वाट लावायच्या नादात आपलीच फाटेल. आणि आता रॉयल गँगचे मेंबर महाहलकट आहेत, त्यापेक्षा रॉयल लेडीज बऱ्या, बायको सोडून त्या निदान अर्जुनला वाचवत तरी होत्या. म्हणून अर्जुन म्हणाला, मेघा तुझं अगदी बरोबर आहे, पण तुला माहीत आहे ना त्याचे कॉलेजचे सगळे किस्से, त्यानं तुला अजून कुठं सांगितले आहेत. काय चैतन्य, तुला काय वाटतं की तू सगळं सांगतो बायकोला. मग सांगू का आणखीन एक किस्सा तुझा तो वाला, असा अर्जुन म्हणाला. आणि तसा चैतन्य चपापला. आणि आई घातली उगीच पडलो यात असं म्हणून तो म्हणाला, अरे गंमत करतो तरी अर्जुन, तू पण ना लगेच सिरियस घेतोस, चला चला केक कट करू, असं चैतन्य घाई करत म्हणाला. आणि मितू म्हणाली, हो ना ताई, सोडा बरं राग, मुलं झोपतील ना, मग काय उपयोग नंतर, उरलेल्या गप्पा मारूया नंतर. अर्जुन म्हणाला, अगं चल मयू, तू पण काय या भाड्यांचं ऐकतेस कुणास ठाऊक. मयुरी म्हणाली, अर्जुनराव, मी त्यांचं ऐकून तुम्हाला बोलतच नाही, तर गेले काही दिवस मी तुमचं निरीक्षण करते आणि त्यावरूनच मी हे अनुमान काढत आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, बाप रे, काय तू पण किती मोठे मोठे शब्द बोलतेस, निरीक्षण, अनुमान वगैरे वगैरे, तू तर घराची प्रयोगशाळाच करून टाकलीस की. ती म्हणाली, मग तुम्ही नाही का माझ्याबरोबर प्रेमाचे वेगवेगळे प्रयोग करत. अर्जुन म्हणाला, बरं माझे आई, तुझंच खरं, तू जिंकली मी हरलो, आता चल पटकन, असं म्हणून त्यानं तिच्या खांद्याला पकडलं आणि घेऊन गेला. तरीही मयुरी त्याचे हात लटक्या रागात झटकत म्हणाली, हात नका लावू मला, राहू दे, नेहमी असंच करता तुम्ही. आणि इतक्यात मध्येच पण राहुल पचकला आणि म्हणाला, वहिनी बघा बरं का, नाही म्हणजे तुमचा नवरा तुम्हाला शब्दात गुंडाळत आहे. आता पूर्वीचे दिवस नाही राहिले, तुमच्या लग्नाला आता 10 वर्ष झाली आणि बरंच असं पाणी पुलाखालून गेलं आहे. तेव्हाचे तुमच्यावर मजनूसारखे प्रेम करणारे अर्जुनराव आता बदलले आहेत, हो की नाही, असं तुम्हाला वाटतं ना. आणि अर्जुन म्हणाला, राहुल तुला ना आता पुलावरून पंचगंगेतच फेकून देतो यार, बर्थडे तरी होऊ दे ना, मग तुला काय करायचं ते कर आणि काय बदला घ्यायचा आहे तो घे, माझ्या पोराचा मूड ऑफ करू नकोस.
आणि आता हे सगळं बघत असलेला आशू बाबांच्या मदतीला आला आणि राहुलला म्हणाला, ओ, 1 नंबर काका तुम्ही. अभिला म्हणाला, 2रे काका तुम्ही. सचिनला म्हणाला, 3रे काका तुम्ही. आणि चैतन्यला म्हणाला, 4थे काका तुम्ही. तुम्ही माझ्या वाढदिवसाला आलात ना, मग माझ्या बाबांना का त्रास देताय? आता हे काका नंबर 1, 2, 3, 4 हे सगळं अर्जुनने त्याला शिकवलं होतं. कारण राहुल काका, सचिन काका, चैतन्य काका, अभि काका म्हटलं तर ते उद्धट वाटतं ना. आणि नुसतं काका म्हणालं की सगळेच ओ द्यायचे. म्हणून ही नंबर सिस्टीम केली होती अर्जुनरावांनी, ज्याच्या त्याच्या सिनियरिटीनुसार. मग आता अर्जुन म्हणाला, बायको सोडून सगळ्याजणी चला ग. कोमल, मेघा, मिताली, लता, चला. या माकडांना आणि त्यांच्या लाडक्या वहिनीला बसू द्या इथेच. तशी मयुरी पुढं झाली. केक कापताना अर्जुनरावांच्या हाताला सुद्धा तिनं अजिबात हात लावला नाही. मग केक कट झाला. सगळ्यांनी आशूला छान छान गिफ्ट दिले आणि वाढदिवसाच्या तोंड भरून शुभेच्छा दिल्या. आता सगळ्यांची जेवणं झाली होती. मग मयुरीचे आई वडील निघाले होते आणि आई म्हणाली, मयुरी, काय झालंय ग? तुझं तोंड का असं झालं आहे? अर्जुन भांडला की काय तुझ्याशी? मयुरी म्हणाली, नाही, एक वेळ भांडले असते तर बरं झालं असतं. आई म्हणाली, म्हणजे नक्की काय झालं आहे? मयुरी म्हणाली, काही नाही ग, आपलं असंच. आई म्हणाली, बघ बाई, तू आम्हाला धड काही सांगत नाहीस. पुन्हा काही कमी जास्त झालं तर हाताच्या बाहेर प्रकरण गेलं तर सांगत येऊ नकोस तू मला. मयुरी, यग, नवऱ्याला त्याच्या सासरवाडीचा धाक हवा आहे. जसा बाईला तिच्या सासरचा धाक असतो तसा त्यालाही हवा. नाहीतर त्याला वाटतं एकट्या बायकोला गुंडाळून तो काहीही करू शकतो. मयुरी म्हणाली, आई तू गप्प बस ग, आम्ही बघतो काय ते. आतापर्यंत तुला मी काही सांगितलं का? नाही ना? सगळं व्यवस्थित आहे, तू नको टेन्शन घेऊ. तुम्ही व्यवस्थित जा घरी म्हणजे झालं. मग बाबा अर्जुनला म्हणाले, काय रे अर्जुन, गृहमंत्री फार चिडलेत वाटतं. काय झाले तिला? अर्जुन हसून मयुरीकडे बघून म्हणाला, काय नाही बाबा, नेहमीची तिची जरा मस्करी करतोय आणि नात्याला थोडी धार आणतोय. म्हणजे कसं ते आणखीन जास्त बहारदार होतं. पण ती खूप सिरियस घेते. तुमची मुलगी फार हळवी आहे. बाबा म्हणाला, आधी नव्हती ती अशी इतकी हळवी. सगळं स्वतःहून करायची. पण तुझ्याशी लग्न झाल्यापासून तुझ्या काळजीनं आणि तू तिला खूप जपतो ना, घरातून बाहेर काढत नाही, म्हणून ती हळवी झाली आहे. अर्जुन म्हणाला, मग काय करू? एकुलती एक बायको आहे, तिला जपायला तर हवी ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका, सकाळपर्यंत तिला घरी व्यवस्थित करतो. बाबा हसून म्हणाले, चालू द्या चालू द्या, येतो आम्ही. आई, बाबा आणि बाकीची सगळी मंडळी निरोप घेऊन लगेच निघाले. पण रॉयल बॉयज आणि रॉयल लेडीज मात्र थोड्याशा रेंगाळल्याच. आता मात्र रॉयल बॉयज वेगळे बसले होते, वेगळी पंगत मांडून. आणि अर्जुन म्हणाला, ए भडव्यांनो, मगाशी काय चाललं होतं रे तुमचं? किती त्रास देत होता तुम्ही तिला? चैतन्य म्हणाला, आम्ही तर तुला त्रास देत होतो, वहिनींना कुठे त्रास देत होतो? पण त्यांनाच त्रास होत होता, त्याला आम्ही काय करणार? अर्जुन म्हणाला, तुला नाही कळणार माकडा. एकतर दिवसभर मी तिचं डोकं खाल्लं आहे आणि तुम्ही त्यात आगीत तेल ओतलं आणि समिधासुद्धा टाकल्या. चैतन्य म्हणाला, पण तुला काय गरज आहे का हे सगळं लपवून ठेवायची? वहिनींना सगळं खरं खरं सांग ना. अर्जुन म्हणाला, तिला सगळं माहीत आहे रे, पण तरीही काळजी करत बसते. मग आता मुद्दाम काळजी करत असेल तर तिला मी का सांगत बसू? बरं ते जाऊ दे, पण चैतन्य मला सांग, आम्ही सगळे अजून एकावरच थांबलोय आणि तुझं रे काय चाललं आहे? तू लगेच दुसरी बॅच टाकून रिकामा पण झालास? आणि चैतन्य म्हणाला, हो, पहिल्या बाळाच्या बाबतीत मी सगळ्यात लेट आहे, म्हणून दुसऱ्या बाळाच्या वेळी मला फर्स्ट यायचं होतं तुमच्या सगळ्यांमध्ये. राहुल म्हणाला, ए भाड्या, अरे काहीही काय, कुठेही नंबर काढशील का? पण काय रे, तुझं एकावर समाधान नाही का? चैतन्य म्हणाला, नाही, ते काय आहे ना, आम्ही दोघं सरकारी नोकरीत आहोत. मग शासनाच्या आम्हाला 2 मुलांच्या परवानगी आहेत. मग तेवढा कोटा पूर्ण करायला नको का? सचिन म्हणाला, घ्या, या बेण्याचं तर काही पण असतं. म्हणजे 5 पोरांची परवानगी असेल तर 5 केले असते का तू आणि कोटा पूर्ण केला असता? होय ना? म्हणजे शासनाचं अनुदान आले म्हणून खर्च करायचा, अशी पद्धत आहे याची. राहुल म्हणाला, पण अर्जुन, तुला तर 2 खोंड हवी होती ना?
तू सुद्धा एकावरच पास केलं होय? इतक्यात तिथं आसावरी पळत आली आणि अर्जुनलाच म्हणाली, बाबा बाबा, आई म्हणाली आहे की आत्ता जायचं का? खूप रात्र झाली आहे. तसे सगळे रॉयल बॉयज खूप हसायला लागले आणि अर्जुनने तिला मांडीवर उचलून घेतलं आणि म्हणाला, आईला सांग बाबा रुसलेत, इतक्यात येणार नाहीत. आणि आसावरी परत गेली. चैतन्य हसून म्हणाला, यार सचिन, तुझी पोरगी आता तुझी राहिलीच नाही रे, ती तर अर्जुनची झाली. अर्जुन म्हणाला, हो ना, म्हणून तर मी दुसऱ्याचा विचार करत नाही रे. दोन्हीकडून दोन दोन बाबा बाबा अशी हाक येते आणि म्हणून मी खुश असतो, नाहीतर मी 2 चान्स घेतल्याशिवाय राहिलो नसतो. सचिन म्हणाला, म्हणूनच आता मी आणखीन एक चान्स घेण्याचा विचार केला आहे. आम्हाला कोणी बाबा म्हणतच नाही, आम्हाला आईवडील झाल्यासारखं वाटतच नाही, सारखं काका आणि काकी. हे काय आहे यार? मग अभि म्हणाला, थोडक्यात काय तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अर्जुनरावांचाच लळा लागलेला आहे. इतक्यात पुन्हा आशू आला आणि म्हणाला, बाबा आई कंटाळले आहेत, चला ना. आता इकडे मितूसुद्धा म्हणाली, मयुरीताई, तुम्ही काय इतके सगळ्यांचं मनावर घेतलंय? ते सगळे माहीत आहेत ना कसे आहेत, 1 नंबरचे बदमाश आहेत. मयुरी म्हणाली, मितू, अभिभाऊजी सांगतात का गं तुला सगळं? आणि मी म्हणते नसेल तसं काही, पण अगं माझा गैरसमज तरी दूर करायला हवा की नाही त्यांनी? पण नाही, अर्जुनराव तसंही काही करत नाहीत. त्यांना मला कायम माझ्या समजुतीत जगू देतात. इतक्यात आशू आला आणि म्हणाला, आई बाबा उठले, चल आता. आता मयुरी आणि अर्जुन असे रुसले की मधल्यामध्ये आशू मध्यस्थी करायचा आणि मग सगळेच म्हणाले, चला तर चला. मग सगळ्यांनी निरोप घेतला. सचिन आणि अर्जुनने आपल्या गाड्या स्टार्ट केल्या. आशू आणि आसावरीला कोणत्या तरी एकाच गाडीत बसायचं असायचं, पण त्यातल्या त्यात अर्जुनच्या गाडीत जास्त मजा येते ना, कारण तो खूप हसवतो आणि खूप सुंदर सुंदर गाणी लावतो म्हणून. पण आता मयुरी अर्जुनचा मूड पाहून लता म्हणाली, आशू, आपण आपल्या गाडीमध्ये तशीच गाणी लावूया. मग दोघेही सचिनच्या गाडीत बसले आणि आता फक्त अर्जुनराव आणि त्यांची मयुरी एवढेच त्यांच्या गाडीत होते. पण ती काहीच बोलत नव्हती. थोड्या वेळानं त्यानं तिच्याकडे पाहिलं. हवेमुळे तिच्या चेहऱ्यावर जे केस रुळत होते ते त्यानं एका बोटाने दूर करण्याचा प्रयत्न केला. तसं तिने त्याचा हात झटकला. मग त्यानं हळूच तिचा हात पकडला. तिने तोही झटकला आणि अर्जुनराव मनात म्हणाले, बाप रे, आज मामला खूपच गरम दिसतोय. बायको तर वज्रपातासारखी तळपते. आता बघूच कुठपर्यंत तिचा नखरा चालतोय. असं म्हणून मग त्यानं हळूच तिच्या मांडीवर हात ठेवला आणि थोडंसं बोटाने जागा चेक करत म्हणाला, मयू, आज काही घातलं नाही का गातमध्ये? तसं मयुरीने खूप हसून त्याचा हात पटकून झटकला आणि म्हणाली, हलकट आहात 1 नंबरचे, अजिबात बोलू नका माझ्याशी. तोही हसून म्हणाला, मी तर माझ्या बायकोशी बोलतोय. ती म्हणाली, मी तुमची बायको नाही. तो म्हणाला, मग कोण आहेस? ओके, सॉरी, तू तर माझी डबल लग्नाची बायको आहेस. ए बायको, आता बोल की. तरीही ती गप्पच होती. तो म्हणाला, मग गाणं म्हण ना एखादं छानसं, तुझ्या आवाजातलं, माधुरी दीक्षितचं. ती म्हणाली, इथं तुम्ही माझं दिवसभर डोकं खाल्लं आहे आणि मी गाणं म्हणून तुमचं मनोरंजन करू का? मी नाही म्हणणार गाणं. तो म्हणाला, बरं चल, नको गाणं गाऊ, मीच लावतो. असं म्हणून तो गाणी लावायला लागला आणि ती म्हणाली, अजिबात तसली फालतू गाणी लावायची नाहीत. मग तो म्हणाला, माधुरीचं लावतो, मग तर झालं. मयुरी, नाही तर माधुरी, मला काय कोणीही चालेल. ती म्हणाली, तर तुम्हाला तर मयुरी सोडून कोणीही चालेल, मालती, ग्रंथाली, माधुरी. आणि त्यानं हसून गाणं लावलं, चोली के पीछे क्या है, चोली के पीछे. आणि अर्जुनराव सुद्धा तिच्याकडे बघून सहेतुकपणे म्हणायला लागले, चोली के पीछे क्या है, चोली के पीछे. आणि आता मयुरी थोडी थोडी हसायला लागली. मग अर्जुनराव म्हणाले, मयू, आज ते छमछमवालं पैंजण घालशील का? मला आज तुझ्या घुंगरांचा खूप आवाज ऐकायचा आहे. आणि ती म्हणाली, आता काय रात्रीची भूतासारखं घालून फिरू का पैंजण घरभर, म्हणजे तुम्हाला आवाज येईल? आणि तो हळूच म्हणाला, तसं नाही ग बायको, तुझे पाय गळ्यात घेतो ना, मग तरी आवाज करतील की नाही तुझे पैंजण, छम छम छम. आता ती खूप लाजली आणि म्हणाली, जा तिकडे नालायक, मला पिरियड्स आलेत. आणि अर्जुनराव म्हणाले, खरं बोलतेस की खोटं? ती लटक्या रागात म्हणाली, मी खरं बोलते. आणि अर्जुनराव म्हणाले, आता खरं का खोटं? तुम्ही म्हणाला तर खरं आणि तुम्ही म्हणाला तर खोटं.
कारण ती आता चेक करण्याची जागा आहे का? तशी मयुरी आता त्याला फटका देत हसली आणि म्हणाली, किती हो घाणेरडे बोलता. अर्जुनराव म्हणाले, घाणेरडं असलं तरी मुळाक्षराच्या बाहेरचं काही आहे का? काहीच नाही. आता इतक्यात एक माणूस अर्जुनरावाच्या गाडीला चुकीचा ओव्हरटेक करून पुढे गेला आणि अर्जुनराव त्याला शिवी देत म्हणाले, ह्याच्या आईचा किडा ह्याच्या, याला गाडी चालवायला येत नाही का काय? मयुरी म्हणाली, आता ही कसली नवीन शिवी, किडा म्हणजे काय? आणि अर्जुन म्हणाला, अरे वा, सापडलं. बायकोला आज जो लेसन शिकवायचा आहे त्याचा टॉपिक सापडला. तुला घरी गेल्यावर सांगतो कसला असतो किडा. ती लटक्या रागात म्हणाली, मला नाही बघायचा किडा, जा तिकडं. आणि अर्जुनराव पुन्हा सावटपणा करत म्हणाले, तुझाच किडा तुला कसा दिसेल, तो तर मी बघणार ना. असं म्हणून तो खूप हसला आणि मयुरी बुचकळ्यात पडली.